ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जय. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला है. कृपया लाइन बजा आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. जय. सद्गुरु दादा महाराज जय. स्वामी समर्थ महाराज जय. हर महादेव. सिंदळा साल्याचा नाही हा विश्वास, बैल तो त्यास नवी संबे, दृष्ट बुद्धी चोरी करी निरंतर, तो म्हणे तर लोक तैसे. तुका म्हणे जया चित्ती जे वासना, तयाची भावना तया परी. हॅलो. महायोग पीठे तटे भीमरथ्या, परम पुंडरीकाय दत्तुंद्रै, समागत तिष्ठान्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, त्याची मुक्ती सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती. रजुळी चौकते काळी आपण असावे जवळी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सिंदळा साल्याचा नाही हा विश्वास, बैल तो त्यास नवी संबे, दृष्ट बुद्धी चोरी करी निरंतर, तो म्हणी इतर लोक तैसी. कोणी एका आजार मनुष्याच्या बायकोस नेण्याकरता तिचा भाऊ म्हणजे त्याचा मेव्हणा आला होता. परंतु त्याला त्या मेव्हण्याचा विश्वास येईना. आपण जर त्याच्या बरोबर कदाचित बायको पाठवली तर तिच्या बरोबर जार कर्म करील असे तो स्वतः जार असल्यामुळे त्यास वाटू लागते. म्हणून तो तिला जगद्गुरु तुकोबाराय असं सांगायचंय. जगद्गुरु तुकोबारायला जे आपल्या मनात असन ना, आपण जसं असन दुसरा तसंच असन असं आपल्याला वाटतं नाही का. हा. एखादा शुद्ध अंतकरणाचा जर माळकरी असला त्याला असं वाटतं समोरचा तसाच असन. एखादा दुर्जन अंतकरणाचा असलं त्याला असं वाटतं समोरचा दुर्जनच आहे काही नाही. हे चार मनुष्य म्हणजे चार म्हणजे व्यभिचारी. त्याच्या मंडळीला कोणीतरी नेण्याकरता आलं मेव्हणा, त्याला काय असतं त्याचं अंतकरण वाईट आहे. त्याला असं वाटतं समोरचा वाईटच आहे. त्याप्रमाणे दृष्ट बुद्धीची माणसे नेहमी चोऱ्या करत असतात. माणूस चोऱ्या का करतो? चोऱ्या करतो त्याचं कारण त्याची बुद्धी दृष्ट आहे ना. दृष्ट बुद्धी
वाल्याची बुद्धी सुधारवली ना, सद्बुद्धी करून टाकली. हा. दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायण. संत काय करतात? संत आतून बदल करतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे जडो मैत्र जीवांची. दुरितांचे तिमिर जावो. दुरित दुरित ही जी दुर्जन आहे ना, संतांचं कार्य असतं ते. पाप्याला मारित नाही संत. नाही ना. त्याची ती बुद्धी आहे ना, बुद्धी सुधारली का तो झाला चांगला. हा. बुद्धी सुधारते का शरीर सुधारतं? बुद्धी. बुद्धी बुद्धी महत्वाची आहे. बुद्धीनुसार जशी बुद्धी आपण म्हणतो ना, त्याला लय बुद्धी आहे बुवा, तो लय हुशार आहे बुवा. म्हणजे बुद्धीवर सगळं मूल्यमापन केलं जातं. तसं ज्याची बुद्धी दुर्बुद्धी आहे, चोऱ्या निरंतर चोऱ्या करतो. हा. आणि त्यांना इतर सर्व लोक आपल्याप्रमाणे चोरायाची वाटते. स्वतः तर चोऱ्या करतोच, समोरचे सुद्धा आपल्या सारखेच असते ना असे वाटते. असं का होतं बरं? असं का होतं? त्याचं कारण असं आहे, नामदेव महाराज म्हणले ना, डोळ्यातील बाहुली माझी विठाई झाली. घनानंद मूर्ती माझ्या ध्यानाशी आली. नामदेव महाराजांच्या डोळ्यामध्ये पांडुरंग आहे ना, हा. त्यांना समोर काय दिसतं? ज्या सगळ्यांनी पांडुरंग व्यक्तीशी दिसतो आपण ना. बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर. दृष्टी तशी सृष्टी. हा, जशी दृष्टी असेल तर सृष्टी, जसं चष्मा असेल तसं दिसा. मग याची दृष्टी जर चोराची तर याला काय दिसत? सर्व गटी चोरच दिसत ना. हा. ज्ञानेश्वर महाराजांना सर्व गटी राम दिसतो. जे जे भेटे भूते ते मानी दे भगवंत. मग या जर स्वतः चोर आहे तर याला चोरच दिसल ना. याला संत दिसन कोणी? दृष्टीचा दोष येतो. दृष्टीचा दोष येतो. स्वतः चोऱ्या करतो म्हणले महाराज, म्हणले ते दुर्बुद्धीमुळं. आणि मग तो आता मूळचा जार म्हणले त्याला. म्हणल्यानंतर फार मोठी पदवी दिलेली महाराजांनी त्याला. तुका म्हणे जयाची ती जे वासना तयाची भावना तया फुली. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये जशी वासना असते त्याप्रमाणे त्याची भावना असते. वासना जाळवणी शुद्ध करा. मग ही दुर्वासना दुर्बुद्धी जाळायची ना आपल्याला. एकदा ती सद्बुद्धी झाली ना, सद्बुद्धी ती ठोकडी म्हणून आहे. म्हणजे ही वासना वाईट वासना आहे ना, तिचं परिवर्तन होऊन ती सद्वासना होती. वासना कुठे जात नसते, तिच्यात बदल होतो. जसं जन्म मरण टळत म्हणजे वासना काय होती? परिवर्तन होतं ना. हरिरूप होती वासना. जसं तांदूळ तांदूळ पेरल्यावर उगवतो,
पण तांदूळ उगत नाही ना. हा. म्हणजे काय झालं, परिवर्तन झालं ना. साळ उगती पण लाय उगते का? नाही. तसं परिवर्तन होतं. वासनेचं काय होतं, संत परिवर्तन करतात. म्हणजे चांगली वासना आहे, सद्वासना आहे. ती काय होती, आता मोठं उदाहरण आहे ना, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ही सुद्धा एक इच्छाच आहे ना, देव व्हावा म्हणून. हा. पण ही इच्छा भगवंत स्वरूपाला घेऊन जाते आपल्याला. हा. देव व्हावा म्हणजे देव व्हावा म्हणता म्हणता तो देवच होऊन जातो ना. हा. हा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये जशी वासना असते त्याप्रमाणे त्याची भावना असते. वासनेचं कामच लय अवघड आहे. सगळ्यात अवघड असतं तर वासना. वासना म्हणजे ती इच्छा, तीव्र वासना. आता ती जन्म घ्यायला येते म्हणली ती का साधी का? किती जन्म झाला अक्षरा, काही गणित नाही का जातारा. येवशिक वासना सारखं फिरवते ना जीवाला. वासना तिला तसं दुसरं कशानच काही होत नाही. वासना जाळून शुद्ध करा, ती जाळल्याशिवाय नाही. बीज ज्यावेळेस त्याचं जळण, वासनेचे बीज जळणी जाय, मग राम नामी उपजावडी, सुख घडोघडी वाढू लागे. आता प्रत्येकानं पर्यायी उपाय भरपूर केलेले. प्रत्येक जण वासना जळण्याकरता प्रयत्न करतो, पण ती कशाने जळत नाही ना. ज्ञानाग्नीशिवाय ती दुसऱ्या साधनानं जळत नाही. दुसरी साधना तर प्रत्येक जण करतोय, तिला काहीच होत नाही, उलट वाढती ती. असं नाही, वाढत असते, भडकत असते ती. इतकं अग्नीमध्ये तूप टाकतो तेवढी भडकती ना. म्हणजे भोगात शांती नाही, त्यागात शांती निरंतरम. वासना बोलली भोगली म्हणून वासना तृप्त झाली असं कधीच होत नाही. त्याग सर्वात श्रेष्ठ, त्यागात शांती आहे ना. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शिंदळा आल्याचा नाही हा विश्वास, बाईल तो त्याचा नाही संबे, दृष्ट बुद्धी चोरी करी निरंतर, तो म्हणे इतर लोक जैसे तैसे. तुका म्हणे जयाची ती जे वासना, ज्याच्या चित्तामध्ये जशी वासना असं, तशी त्याची भावना, तशी त्याची इच्छा, तसा तो वागतो, तसा तो बोलतो, तसा तो चालतो, त्याचं आचरण कसं जे आता असेल तेच बाहेर येईन ना. सार पेले सारातच झुकरीन ना. तसं मग ती वासनेनुसार त्याचं सगळं जीवन चालत असत. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे जयाची ती जे वासना, चित्तातली वासना काढणं म्हणजे अवघड गोष्ट आहे. संतच करू जाणं. तयाची भावना तया परी. धाकुट्याचे मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. आयशे जानपणे पडिले अंतर, वाढे तो थोर अंतराय. दोन्ही उभयता आपणची व्याली, आवडीची साली भिन्न भिन्न. तुका म्हणे अंगापासून निराळी निवडिले बळे, रडते स्तनी. आई लहान मुलाला आपल्या हाताने जेवायला घालते ना. लहान याला, मोठ्याला काम सांगितलं नाही. लहान याला स्वतः जीव घालते, मोठ्याला जाय पाणी घेऊन.
लहान मुलाला आपल्या हाताने जेवायला घालते आणि दुसऱ्या जाणत्या मुलाला अनेक प्रकारची आम्ही सांगते. हा व्यवहार आहे. हा हा व्यवहार आहे. पण व्यवहारातून अध्यात्म सांगायचंय महात्म्यांना. व्यवहाराचं काय काय नाही त्यांना. हा व्यवहार तर त्यांच्यापेक्षा जीवाला नाही कळतो नाही का. संसारातलं तर जीवाला लई कळत. संतांच्या पेक्षा जास्त कळतंय. त्यांना व्यवहाराची काही घेणं देणं नाही. दृष्टांत सांगितल्याशिवाय सिद्धांत कळत नाही ना. हा आणि आपल्याला दृष्टांत व्यवहारातले लागत आहे. हा लय पुराणातले सांगितले ते आपल्या कानावर येईल नसतात ना. पेक्षा मग व्यवहारातला दृष्टांत पटकन कळतो. जशी आई लहान मुलाला आपल्या हाताने जेवायला घालते आणि दुसऱ्या जाणत्या मुलाला अनेक प्रकारची कामे सांगते. एकाला हाताने जेवायला घालावे आणि एकाला कामे सांगावीत असा जो फरक दिसतो तो केवळ शहाणपणामुळे. जो मूल शहाणी होत जाते तो आईच्या प्रेमात पुष्कळ फरक पडतो. हा मुद्दा महत्वाचा आहे. मोठं झालं का प्रेम कमी होते. हा पण लहानपणचं देत आई वडिलावरचं प्रेम आणि पिवळा झाल्यावर ती जगदंबाची सांगन तेच म्हणणार नाही का. म्हणजे प्रेम नाही ना राहिलं आता. आता प्रेम नाही राहिलं. मोठं झालं का प्रेम वाटल्यावारी जातं ना. त्या प्रेमाची वाटप होती. लहान आहे तोपर्यंत फक्त आईच. त्याच्या चित्तामध्ये फक्त आईचीच व्याप्ती असते. दुसरं काही नसतं. मोठं झालं ते नादी लागत ना. मग लागत कशाच्या नादी लागत. जाणती आणि नेणती त्या दोघांनाही तिने जन्म दिला तरी सांगितल्याप्रमाणे तिच्या प्रीतीत फरक असतो. ही पहा काय मौज. आता जन्म तर दोघांना तिने दिलाय. प्रेमात फरक का. प्रेमात फरक असतो काय मौज आहे. तुकाराम महाराज मध्ये आता नाही याला दूध पाजलं याला लहानचं मोठं केलं सगळं केलंय. लहान मुलाचं जे प्रेम आहे ना मोठ्याचं नाही ना. जन्म तर दोघांना दिला. मग हा फरक का हे महाराजांनी प्रश्न चिन्ह केलंय. आपल्याला प्रश्न विचारला जाणती आणि नेणती जन्म देणारी तो आई एकच आहे ना. प्रेमात फरक का. तुकाराम महाराज म्हणतात जाणत्या मुलाने येऊन आईच्या अंगास मिठी मारली असता तिच्या हाताला इसडा देऊन ती त्याला दूर करते. मोठ्याला फटका देते उलट नाही का. आणि ती त्याला दूर करते. ताने मूल पाळण्यात रडत असेल तर ती मोठ्या प्रेमाने धावून जाते आणि त्याच बुद्धी पुरस्पर स्तनपान देते. विठुमा झाली कुरवाळा. हे जे भक्त आहे ना सगळे लेकुरवाळे म्हणजे खरी लहान आली ती. तुका म्हणे व्हावे लहान होणी लहान तेव्हा देव जवळ घेत असतो. आई म्हणजे देव. जो लहान झाला ना. लहान म्हणजे काय शरीर ना. वृत्ती. लहान शब्दाचा अर्थ
त्याच्या ठिकाणी कोणताच अहंकार नाही, कोणताच नाही, काहीच नाही. लहान म्हटल्यानंतर काय लीन झाला भूताची कोंडिले अनंता. ज्ञान असून लहान मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. म्हणजे लहानपणच आहे ना. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. म्हणजे दयांगी मोठे पण ते यातना कठीण आहे ना. परमार्थामध्ये जो लहान आहे त्याला देव मग नामाकरांगळी धरी, वंका बंका कडेवरी. कोणाला खांद्यावर घेतो देव, कोणाला डोक्यावर घेतो, म्हणजे करंगळी धरतोय. हे फक्त लहान आली आणि जी वेदांती मोठी शास्त्री त्यांना देव जवळ घेतो का? नाही. विद्वान मोकार पदव्या पुढे लावेल ते मोठं त्यांना काम सांगत देव. देव त्यांना सांगत जा, वेद पाठ करीत बसा तुम्ही. मोठले ते मोठ्याला काम सांगतो, तुम्ही काहीतरी करीत बसा, ग्रंथालय आमचं करा तमचं करा. म्हणजे लहान आली मुलं आहे ना, देव त्यांना फार जवळ घेतो नाही का. कडेवरच राहते. कडेवरच राहते. स्वतः दूध पाजी आई त्याला. हा फरक आहे. याच्यातून आपण ठरवायचं लहान व्हायचं का मोठं व्हायचं. मोठं झाल्यावर अडचणी वाढत झाल्यावर अडचणी वाढत. मांजर पिल्लाला या घरातून त्या घरात घेऊन जाती, त्याला धरती ना वरून, त्याला काही लागून देते का? नाही ना. आणि त्याच्यावर काही जबाबदारी का पिल्लावर? नाही. सारी जबाबदारी त्या मांजरीवर आहे. कारण ते आनंदी आहे ना. चालू जबाबदारी आईवर आहे. लहान आहे तवर पर का. मोठं झाल्यावर टीचर नाही करीत, तो हाताला जेवतोय काय करतोय. तसं माकडाला खालून पिल्ल राहते त्यांची. ती पिल्लू असं धरतय खालून, ती माकडीने ह्या झाडावर त्या झाडावर उडी मारते. आता जबाबदारी कोणाची धरायची? कसं आहे म्हणजे जो मोठा आहे ना त्यानं पाहायचं आपलं आपलं. त्यानं ठरवायचं काय करायचं. जो लहान आहे ना त्याचं सगळं योगक्षेम भगवान परमात्माचा असं नाही. मालिका पहा ना, उच्च नीच काही नेणे भगवंत तिसरे भाव भक्ती कोणी काय करीत नाही देव. पण जे भक्त लहान आहे त्यांचंच करतो बर का. जाणून नेणं ते करी माझी मना. ते भक्त म्हणजे तो काय आज्ञा नाही असं समजू नका. जाणून नियंत करा म्हणले. जाणीव म्हणजे पूर्ण नियंत कसं काय करता येईल एकदा ज्ञान झाल्यावर. नियंता शब्दाचा अर्थ अज्ञान नाही. त्या ज्ञानाचा अहंकार नको. अहंकार रहित करा म्हणजे लहान करा. हे सांगण्याकरता एवढे दृष्टांत दिले जगद्गुरूंनी. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जाणत्या मुलाने येऊन आईच्या अंगास मिठी मारली असता त्याच्या हाताला हिसडा देऊन ती त्याला दूर करते. ताण हे मूल पाळण्यात रडत असेल तर मोठ्या प्रेमाने धावत जाऊन त्याला बुद्धी पुरस्कर स्तनपान देते. हा संबंध आहे, हे नातं आहे खरं नाही का देवाचं आणि भक्ताचं. देवाचे म्हणून देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे. आता ये राजना म्हणावे ते का, जया भार डोई संसाराचा. अजूनी संसार अभिमान साठा, जुलूम हा मोठा दिसत असे. तुका म्हणे आळस करून असा हे, बळे कैसे पाहे वायासाठी.
आता ये राजना म्हणावी ते काय जया भारतवी संसाराचा. देवाचे म्हणून देवी अनादर. देवाच्या पासूनच आपला निर्माण आहे ना. हा. उत्पत्ती कोणापासून आहे आणि त्याच्यावरच देवाबद्दल अनादर. देवच आपला सगळा मायबाप आहे ना, सगळ्या विश्वाचा मालक चालक आहे ना तो. हा. आणि आपण त्याचे भक्त म्हणत आहोत असे ते सांगतात आणि देवाच्या भजना पूजनाविषयी अनादर दाखवतात. त्यांचे हे करणे फार आश्चर्यकारक वाटते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांना भजन नाही करावं वाटत, पूजन नाही करावं वाटत, काही परमार्थ नाही करावं वाटत, म्हणजे अनादर आहे ना. हा. आवड नाही थोडक्यात. आणि आतमध्ये पोटात असताना गोंड करून आलोय आपण. हा. दिले गर्भात वचन देवा करीन भजन. जगत जीवन नारायण करीन चिंतन तयाचे जोया गवरीच्या तिरी. पांडुरंगा एक वेळ करी या दुःखा वेगळे. फार अंतकरणापासून देवाची प्रार्थना करतो, देवा एकदा सोडव गड्या. आठवीन पाय हा माझा नव. पहाड तुका म्हणे काया करी नको म्हणडी. गाठेल असल्यावर माणूस कायला तयार होतो. तू गाठेल पाहिजे फक्त. तुम्ही तेवढ्या वेळ तो म्हणून पुढचं काही असतं पण आता तर आम्हाला गाठेल पाहिजे असं कुठेतरी अडचणीत कायला तयार होतो. कायला खोटं बोलायला तयार होतो, कायला तयार. तसं गर्भवासाचा प्रसंग फार अवघड आहे. किती संतांनी त्याचं वर्णन केलंय. गर्भवास मे वचन दिया था भजुंग सीताराम. बाहेर आल्यावर म्हणतो काय सीताराम नाही, देव पुढे दाखवा. देव शास्त्र मानत नाही, संत मानत नाही, धर्म मानत नाही, तो पूजा कधी करणार? तू कधी देवाचं भजन करणार? कधी देवाचं चिंतन करणार? आम्ही देवाचे भक्त आहोत असे जे सांगतात आणि देवाच्या भजना पूजनाविषयी अनादर दाखवतात, त्यांचे हे करणे फार आश्चर्यकारक वाटते. जगद्गुरु तुकोबारांना आश्चर्य वाटतंय. देवाचे म्हणून देवी अनादर. भक्त म्हणून घेणाऱ्यांबद्दल महाराज बोलतात. हे भक्त म्हणायचं पण करायचं काहीच नाही. अनादर अनादर. आता या राजाना म्हणावे ते काय जया भार डोई संसाराचा. आता तर म्हणजे ज्यांनी संसाराचे ओझे मस्तकावर घेतले, संसाराचे ओझ डोक्यावर घेतलंय ना, आणि जे आम्ही संसारच करणार अशा कृती निश्चयाने बद्ध झाले आहेत, ते लोक परमार्थास विनमुख झाल्यास त्यांना काय म्हणायचं? ते म्हणणार तुम्ही काही सांगा आम्ही संसारात करणार. तिने मस्तकावर डोक्यावर ओझच संसाराचं घेतलंय ना. ते म्हणले आम्ही संसारच करणार. तुम्ही काही सांगा. विनमुख झाले ना. नामाशी विनमुख तो नर पापिया. विषय ओढी बोलले जीव कोण करील याची की नुपजे नारायणी भाव. काय तर लईच रंगेल
म्हणजे अवघडच आहे ना. हा इथून काढणं फार अवघड असतं. हे साधूच काढू जाणं. पेंडीपर्यंत जो बुडेल त्याला कसं काढायचं. हम्म. लई रंगेल म्हणजे लई रंगेल असलं गप्पा ऐकावं फक्त मग. लगेच कळतं ना ते कोण किती रंगेल आहे. हा. रंगेल ते ते रंग लगेच कळतो ना गप्पा आणताना. हा रस त्याला येतो त्याच्यात. हा बोलायला लागले होते वाट्याला येऊन देत नाही कोणाच्या मग. परमार्थाचा विषय चालू असला तरी देतच नाही तो मग नाही. हा लगेच कळत ते विषय तो त्यांचा. क्षणावरून कळतं ना ते. आम्ही देवाचे भक्त आहोत असे जे सांगतात आणि देवाच्या भजना पूजनाविषयी अनादर दाखवतात त्यांचे हे करणे फार आश्चर्यकारक वाटते. आता इतर म्हणजे ज्यांनी संसाराचे ओझे मस्तकावर घेतले आहे आणि जे आम्ही संसारच करणार अशा कृतनिश्चयाने बद्ध झाले आहे. बद्धाचं लक्षण आहे ते. बद्धाचं लक्षण आहे ते लोक परमार्थास विन्मुख झाल्यास त्यांना काय म्हणायचे. त्याला कोण काय करीन आता. कोण करील याची कीव. संतांना तर गण वाटतं यांचं कल्याण व्हावं, त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना भगवंताची प्राप्ती व्हावी, त्यांचं दुःख जावं. पण जीव ऐकत नाही ना. आम्ही ऐकणारच नाही म्हणले. लईच रंगलेली. त्यांना काय म्हणायचं आता. काय करणार यांच्या पुढे काय करणार या. ज्याने सर्व संसार सोडून देहाभिमान जवळ ठेवला आहे त्यांची करणे फार जुलमाचे. महत्वाचं चरण आहे आता हे. देहाभिमान. देहाभिमान सगळ्या दुःखाला कारण आहे. याचा अभिमान. काय ओवी देहाची वरी आदरू म्हणून पडला विसर आत्मबोधाची सुरुवात काय. जे प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू. हा जे प्राणी कामी भरू. जे प्राणी कामी भरू. हा म्हणजे संसार. त्याला देवाचा विसर म्हणजे आत्मबोधाचा विसर पडला ना आणि सगळा आदर देहावरच. देहाच्या संबंधानं सगळं ज्ञानी. आपण कोण आहे काय 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 घेणंच नाही त्याच्याशी. त्याला बद्ध असं आहे. बद्ध आहे तो. असा जर कोणी असेल जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात त्याचं करणं म्हणजे जुलूम आहे ना. स्वतःचा बुडाला पण दुसऱ्याला सुद्धा बुडितो ना तो. आपल्या पूर्वजांचा बी नुकसान करतो, स्वतःचंही नुकसान करतो. सगळ्या दुःखाला कारण आहे देहावर देहाभिमान दुःखाला कारण आहे खरा. देह नाही दुःखाला कारण. जड वस्तू येते. कोणाला सुखही द्यायला मोकळे नाही, कोणाला दुःखही द्यायला मोकळे नाही. मी देह ही वृत्ती दुःखाला कारण आहे. देह नाही दुःखाला कारण. देहाचं आपलं स्वरूप अशी वृत्ती धारण केल्यामुळे दुःख आहे ना. तीच वृत्ती बदलली देहास्मी वृत्ती काढीन ब्रह्मास्मी झाली तर दुःख नष्ट होते. अहम ब्रह्मास्मी. सर्व संसार सोडून देहाभिमान जवळ ठेवला आहे त्याचे करणे फार जुलमाचे. तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला आळसाची मदत घेऊन
भक्त मनावर अरे मूर्ख आग्रहाने वाया जाता. नाही का, भक्त तर म्हणायचं आणि देवावर अनादर करायचा. त्याचं कारण आहे आळस म्हणजे तमोगुण. पण हे वायाला जातात म्हणले, हे बुडाली म्हणून समजायचे म्हणते. देवाचं अनादर, देवाचं भजन नाही केलं तर कोण ठरणार आहे? मूळ साधन तर ते आहे ना उद्धाराचं. करले तर ती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा, गोविंद गोविंद मना लागल्या, छंद मग गोविंद काया. भगवंताचं भजन पूजन नामस्मरण कलियुगात हेच साधन आहे करण्याचं, दुसरं कोणतं साधन आहे नाही का? तिने नारायण देईल भेटेल, त्याच्याबद्दल जर अनादर असला तो आजच बुडाला ना, बुडाला. एक अज्ञान आणि त्याच्यामध्ये अनादर. मग महाराज म्हणले मूर्ख, आळस, मूर्ख आग्रहाने व्हायला जातात. स्वतःहून ते जीव देतात, स्वतःहून या 84 लक्ष योनीमध्ये सारखे राहतात. एक एक योनी कोटी कोटी करा, मग लागे मनुष्य जन्माचा वारा. परत मनुष्य जन्म काय सगळे गे आपल्याला. म्हणून देवाचे म्हणून देवी अनाथ, हे मोठे आश्चर्य वाटत असे संतांना. आपल्याकडे पाहून कसं वाटत असेल पहा. काही मंडळी म्हणले होते ना गोंदवलेकर महाराजांना, आम्ही लय प्रपंचात रंगलेले लोक तुम्हाला कसे दिसतो म्हणते. प्रपंचामध्ये रंगलेले लोक तुम्हाला कसे दिसतो? त्याला म्हणले महात्मा म्हणले लई दारू पिलेले लोक तुम्हाला कसे दिसतो? फुल दारू पिलेले तसे म्हणले. त्याच्यात काय फरक आहे? व्यसनच आहे ना ते बी. ते सुद्धा संसाराचं व्यसनच आहे, ते तरी व्यसनच आहे ना. संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे. आणि त्या व्यसनापासून मुक्त करणारं साधन म्हणजे भजन, कीर्तन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन जीवाला मुक्त करतय, मुक्त. कीर्तन सांग होय अंग हरी हो. कीर्तन पाप नष्ट करतय नाही का? तरी कीर्तनाचे निनंतनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. नामाचे नाही पापाचे आयसे केले, यमदमा अवकळ आणले तीर्थे ठायावर. म्हणजे देवाचा अनादर करणारी ही जी मंडळी आहे, देवाचे म्हणून देव अनादर, हे मोठे आश्चर्य वाटत असे. आता येर जना म्हणावी ते काय, दया भार डोई संसाराचा. तिने देवाला दिले टाकून संसाराला डोक्यावर घेतलंय. संतांनी संसाराला दिले टाकून देवाला डोक्यावर घेतलंय. त्याजोनी संसार अभिमान साठा, जुलूम हा मोठा दिसत असे. तुका म्हणे आळस करून असा येन बळी कैसे पायी वाया जाती. उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. स्त्री पुरुष बंदी जन नारायण स्मरवी. तुका म्हणे रत्नसार परी आधार चिंधीचा. काय म्हणायचे जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगातून, उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. खरोखर हिताचा उपदेश जरी कोणी सामान्य जन करेल तरी तो चित्तामध्ये घ्यावा. असामान्य अहो असामान्य याचे बोलणे काय ऐकायचे आहे, असे केवळ वरवर पाहून याचा आदर करू नये. हिताचा जर उपदेश असा, हित हित म्हणजे कल्याण. कल्याण ते नाही बरं का.
कल्याण डोंबिवली नाही. आपलं कल्याण करणारा उपदेश असेल मग निरोप कोणी सांगितला? निरोप महत्वाचा आहे ना. हा कोण सांगतो? कोणी सांगू, पण हिताचा पाहिजे. हा कोणी जर सांगत असेल देवाचं चिंतन करा, भजन करा, पूजन करा, ते आपलं हितच आहे ना. मग खरोखर हिताचा उपदेश जर कोणी हिताचा उपदेश संत सोडून कोण करतंय? हा आणि संत म्हणजे काय, असं काय वरच्या लक्षणावर थोडाच असतो काय? नाही ना. वर एकाच वेळेस साधे कपडे असतील आणि आतमध्ये संत असन, तो जर आपल्याला सांगत असन, ऐकायला काय अडचण आहे? हा खरोखर हिताचा उपदेश जरी कोणी सामान्य जन करीत असला तरी तो चित्तामध्ये घ्यावा, त्याच्यावर श्रद्धा ठेवी, चित्तामध्ये धारण करावं आणि त्याचं चिंतन करावं. कारण हित आहे ना. हा पण हित जीवाला कळत नाही. हम्म. खरं हित कळत नाही. हा संसारिक हित कळत. त्याला जर म्हणलं ना चला अमुक अमुक ठिकाणी, तुझी कोणती इच्छा असली तर पूर्ण होईल प्रपंचातली, हा तो लगेच निघातो ना. मग हम्म. संसार वाढावे संता ग्रही व्हावे धन्य. काय लागायचं दुसरं? संतान वाढलं पाहिजे ना. धान्य भरपूर भेटलं का झालं सुखीन. त्याला असं वाटतं ना अजून काय मिळवायचं मग, नाही का? हा देव मिळवायचं त्याच्या डोक्यातच नाही. त्याला खरं हित कळालं नाही, तो यालाच हित समजितो. म्हणजे आता काय करायचं राहिलं तरी, नाही का? घर झालं, बंगला झाला, जमीन झाली, सगळं पाईपलाईन झाली, सगळं जिकडं तिकडं आता फार नातू पंतू झाले. आता करायचं राहिलं काय? अरे बाबा, देवानं त्याच्याकरता नाही एवढं चांगलं शरीर दिलं. हे साधन आहे, एक व्यवस्था आहे. पण खरं देवानं आपल्याला कशा करता हे मनुष्य शरीर दिलं? देवाची काय अपेक्षा आहे आपल्याकडून? आपल्याला जे ज्ञान दिलंय ना, कोणत्याच शरीरात हे ज्ञान नाही बरं का. देवानं असं शरीर बनवलंय ना, असं शरीरच नाही दुसरं. फार डोकं लावून हे शरीर बनवलेले देवानं. नरदेह दुर्लभ जाना. नरदेह दुर्लभ जाना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदना. तेच सांगितलं, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह निधान लागली हाती, उत्तम सार देव म्हणते. ते देवती होती तरी चित्ती का न धरावी? महाराज म्हणजे चित्तात धरायला काय अडचण आहे तो उपदेश? आपल्याला जर देवाचं स्वरूप प्राप्त होत असेल तर चित्ती का न धरावी? राम म्हणता जर रामच होतोय जीव, ज्याचं चिंतन करतो ते स्वरूप प्राप्त होत असतं जीवाला. सिद्धांत आहे तो वेदांताचा सिद्धांत आहे. आपण ज्याचं आयुष्यभर चिंतन करू ते स्वरूप त्याला प्राप्तच होत असतं. असं म्हणून खरोखर हिताचा उपदेश जर कोणी सामान्य जन करीत असला तरी चित्तामध्ये घ्यावा. सामान्य आहे हातात घेऊन त्याचा वरचा त्याची बोलणे काय ऐकायचे असे केवळ वरवर पाहून त्याचा अवेर करू नये. ज्याप्रमाणे एखादे नारळाचे फळ हातात घेऊन त्याच्या वरच्या करवंटीकडे दृष्टी देऊन त्यात काही हातील नाही, हे केवळ लाकडासारखी निरस आहे असे समजून नारळाचा जर कोणी त्याग करील तर त्यातील सारभूत आणि मधुर खोबऱ्याला तो मुकेल, म्हणून तसे करू नये. नारळाचं दृष्टांत दे. एखादं नारळ भारी,
आणि एखाद्या हाताचे चवणी काय काय येते आता वरून काय हं? वरून काय तो शेंड्या खाईन का आता हं? त्याला जर रीत माहिती नसली तर शेंड्याच खाईन दुसरं काय खाईन हा त्याला रीत तर माहिती पाहिजे ना हृदयामध्ये मी रामू मस्ता सर्व सुखाचा रामू आतमध्ये गोड असं पाणी अमृतासारखं हं हा सुंदर असं खोबरं आहे गोड मध्ये आतमध्ये पण ती काढायची रीत माहिती पाहिजे ना हा मंथो निनवनीता ऐशी ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग अंतिरीचे संतान कर नुसते वरच्या याला काय वरचं सलकट आहे सगळं नाही का हा किती सोलीत बसला तर ते काय निघणार ते हे रीत आहे त्याला रीत एका झाडावर नाही तर नारळ पडलं ते लय वानर असं हलवून पाहिजे माकडं लय गुडगुड वाजायचं मध्ये ते पाणी वाजत असतात ना हा त्यांना उत्सुकता लागली काय असं मग मध्ये वानराचा विषय चालू आहे हा आतमध्ये काय असत लय उत्सुकता लागली उलट पालट करून पाहिजे नंतर त्यांना असं वाटलं पाहू तरी आपण मग ते असं नकाना ते सोलायला पाहिजे हा सकाळी ते निमस्य सोडलं पण नका कामातून गेले ना आता ते वर्म नाही ना हा दुपारपर्यंत आज आपले 2 वानर नखात एक फार रक्त बंबाळ झाली पण नारळचं काय सुद्धा नाही शेवटी दिलं टाकून हा नाराज झाले आणि बसले झाडावर जाऊन तेवढ्यात एक वाटसरू आला त्यानं पाहिलं वा आता काय नारळ आहे. आईचं कोणा काढून ठेवलं म्हणले खाली त्याला लागेल ताण हा तिथं दगड होता त्याने अजून एक दगड आणला आणि वरून दगडाना त्याच्यावर ठोक्या टाकला त्याचे बेस्ट पैकी पाणी प्याला खोबरं खालं आणि ही बादर वरून पाहत्यात आपण मोकार आजवलं हा वर्म नाही ना हम्म. वर्म नाही ना तर संतांकडे वर्म आहे ना हा संतांकडे वर्म आहे बाबा म्हणून त्याचा अवेअर नाही करू जरी एखाद्यानं आपल्याला हिताचा उपदेश केला ना चांगला हम्म. भगवान दत्तात्रेयांनी किती गुरु केले 24 जो जो घेतला जयाचा गुण तो गुरु केला मी दान पहा ना ते गुरु हम्म. लोहाराला गुरु करावा हा चिरकाराला गुरु करावा काय घ्यायचं का त्याच्याकडून गुणच तेवढा भारी घेतला ना हा का एकाग्र झाला होता सदाकार झाला होता तो पानाचा टोक काढण्याकरता हम्म. नृत्याशी सदाकार बनल्यानंतर त्याला सगळ्याचा विसर पडला ना हम्म. पण त्याच्याशी एकरूप होऊन गेलं राजाची स्वारी गेलेली कळली नाही त्याला तिथून हा प्रधान मागून आला त्याला विचारलं अरे बाबा इथून राजाची स्वारी गेली का तो म्हणे मला काय सांगता नाही येतं म्हणतो हम्म. अरे ह्याच रस्त्याने गेली सांगता नाही येत मला लक्षच नाही तिकडं म्हणजे तो बाण काढण्यामध्ये किती तद्रूप झाला होता हा भगवान दत्तात्रेय त्याला गुरुच करून टाकला ना हा इतकं मन जर परमार्थात म्हणले एकरूप झालं ना जीवाचं काम हम्म. तसं महाराज नसते अरे हिताचा पाहिजे हो ना हा उपदेश हिताचा पाहिजे मग सांगणारा कोणी असो पोस्टमनचं काम करत असतो त्या पत्रामध्ये नेमकं काय ते महत्वाचं आहे ना हा म्हणून नारळाचा दृष्टांत दिला म्हणून नारळाचा जर त्याग केला वर पाहून तर मग खोबरं गेलं बाबा गेले आणि दशम्या गेलं मग पाणी गेलं आणि सगळंच गेलं आपल्या अंकित असणारी स्त्री मुलगा चाकरी आपल्याकडून नारायणाचे स्मरण करवतील तर त्यांचे खुशाल मानावे वा हा काय शेवट चरण भारी आलं फार गोड स्त्री पुत्र बंदीजन जर सांगत असतील तुम्ही नारायणाचं चिंतन करा बाबा ती स्त्री काय मग ती मदलासाच आहे ना ती काय माताच म्हणायची ना मग हम्म. एखादी स्त्री जर आपल्या
पतीला सांगत असते, सांगते तुम्हाशी भजारे विठ्ठला. हं? ती पुत्रा जाई तीर्थी रे हिंड. हा मधाला पोराला सांगत होते, असे नाही काही राजाला सुद्धा सांगत होते. हा असे उपदेश करणार. तुलसीदास महाराजांच्या पत्नीनं उपदेश कोणाला केलाय? हम्म हं? रत्नावली. रत्नावली नाव एका फटक्यात नीटच करून टाकलं ना. हा हं? हम्म. एकाच फटक्यामध्ये नीट केलं. मग ती स्त्री जरी असली तर म्हणून नाही बायको आहे नीच काय ऐकावं. अरे ते म्हणले तूच माझी सद्गुरू आहे. हा तिथेच लोटांगण घातलं ना मग. हो तुझ्या मुखातून माझे सद्गुरू बोलले म्हणले. बाकी ते गण म्हणत होते जाऊ द्या पाहुणे मेवणी सासरे सगळे म्हणत होते ना. हा बोलली असन बा राग राग जाऊ द्या. हा म्हणजे राग राग नाही ती माय हिताच बोलली म्हणले. मला खरा देवाचा प्राप्तीचा मार्ग सांगितला म्हणले नाही का. हा ती स्त्री असली ना हम्म. असं म्हणून नाही का बाबा बाई माणसाला काय कळत नाही का. असं काही नसतं. एखादी बाई संत असू शकते. हा संत बाई ना बाई हम्म. पहा ना त्यांचा गाथा उपदेशच आहे ना. हा मग तो रत्नाकर पाठक तरी कुठं ऐकत होता सुरुवातीला, पण नंतर ऐकलं ना त्यानं. हम्म. तो तर मारित होता रोज. हा नंतर तोही नीट झाला. त्याला धक्के बसले 2-4 पांडुरंगांना असे इचके दिले ना. चरित्रात फार भारी प्रसंग आहे त्यांचा. तात्पर्य श्री. मग ती स्त्री जरी असली तिनं जर आपल्याला हिताचा उपदेश केला तर खुशाल ऐकावं बरं का. पुत्र मुलगा जरी असला आणि मुलांना जर गोकर्णासारखा आत्मदेवाला उपदेश केला आणि त्यांचं कल्याण करून टाकलं, अशी किती मुलं आहे की ज्यांनी आपल्या बापाला उपदेश केलेला आहे. कपिल पुराणात कपिल मुनी असे पुराणामध्ये भरपूर. मग असं नाही म्हणू की पोरग याला काय कळतं बाबा. अरे ते हिताचा तो का असेल पूर्वजन्मीचा एखादा योगी जपी तपी तसं कसं सांगन तो. मुलाला काहीतरी प्राप्ती म्हणून तो सांगतोय ना. म्हणून स्त्री असू द्या म्हणले महाराज म्हणले. तो एखादा नौकर जरी असला ना. नौकर जरी असला ना त्याच्याकडून नारायणाचे स्मरण करवतील त्याची खुशाल मानावे. संत श्रीपाद बाबांच्या चरित्रामध्ये त्या पाटला तिथं कामालाच होते ना बाबा. श्रीपाद बाबा लहानपणी कामाला होते. तर आठवलं त्याला टाइम आहे आपला. त्याच्या इथे कार्यक्रम होता म्हणून कीर्तन ठेवलं होतं. कीर्तन काय आला नाही. भजनी बिजनी सगळे आलेलेच होते ना. आता काय करायचं ऐन वेळेस. आता काय पहिल्यासारखे थोडी जेवढे असे एवढी कीर्तनकार होते का. आता बाबांकडे हा प्रसाद होताच सगळं तयारच होतं. बाबा म्हणले मी करतो कीर्तन. आईला म्हणले. आता ते मालक लईच गचाळा होता. तो पाटील लईच यांना काय त्याच म्हणायचा. आणि मग आई म्हणले जेवण बिवणं सगळं एवढा मोठा कार्यक्रम. आता भजने आले कीर्तनाचं. आपला शिरप्या म्हणतो मी कीर्तन करीन. पाटलानं 2-3 घोडेच लावले ना. अहो तो खरंच कीर्तन करीन म्हणले. विचारलं त्याला करीन म्हणले मी सद्गुरूंच्या कृपेनं करतो म्हणले. झाले ना त्यानं काय लगेच कीर्तनाला सुरुवातच केली ना. 2-3 तास कीर्तन केलं आणि पाटील समोरच बसले होते ना. पाटलाच्या डोळ्याला खळखळ धारा लागल्या. रात्री 12 वाजता म्हणले तो गुरु कोणी मला सांग म्हणले. त्याच्याकडे घेऊन चाल मला. गेली गाडी वाईफ घेऊन. बाबांकडे घेतला अनुग्रह. कल्याण करून टाकलं ना. स्त्री असू पुत्र असू नाही तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले चाकर जरी असला ना एखादा. चाकर म्हणजे आता नोकरच म्हणायचं ना आपण. चाकरी करणारा जरी असला पण तो जरी याचा उपदेश करीत असला ऐकावा. आपलं कल्याणच आहे ना. आपल्याला काय वाचलं त्याच्यात काय
आपण लय मोठी हा बारीक आहे असं थोडंच असतं का? हं. ज्ञानाला काही सीमा असते का? अहो भगवान दत्तात्रय काय यांच्यापेक्षा लहान होते का? एका मधमाशीला गुरु केलं, पृथ्वीला गुरु केलं, एका कुमारिकेला गुरु केलं, एका वेश्येला गुरु केलं. बोला. हम्म? आता भागवत वाचून राहिले ना तुम्ही 24 गुरु. हा. हम्म? काय वैराग्य आहे त्या वेश्येचं? वेश्याचे ना शेवटी शेवटचे गुरु. हा. मग जगद्गुरु जगताचे गुरु आहे ना भगवान दत्तात्रय. हा. विश्वाचे गुरु आहे ना, गुरुपद आहे ना त्यांच्याकडं. ते यांना गुरु मानतात. मग त्यांना काय असा कमीपणा आहे का त्याच्यात? नाही. गुण घेतला गुण. आता काय शरण आलंय भारी. टाइम गेला संपून. आपल्या अंकित असणारी श्री, मुलगा, चाकर ही आपल्याकडून नारायणाचे स्मरण करतील तर काय आता त्या प्रल्हादाचं चरित्र आहे नाही. बापाला काय उनगडून सांगतोय तो मग. बापाला नाही फार गुरुला उमजून सांगतोय शेंडा मार्क त्यांना. मुलगाच आहे ना, तर सगळ्यांना समजून सांगतोय. त्यात काय आहे? तिने ऐकायला पाहिजे होतं पाहिलं नाही. ते तुकाराम महाराजांच्या अगोदर होऊन गेली त्याच्यामुळे ऐकलं. आपण नंतर ते आपण ऐकू त्यांच्यावाला नाही का. ऐकण्यातच फायदा आहे. म्हणून महाराज शेवटच्या चरणात म्हणतात आता आपल्या अंकित नसती मुलगा, चाकर हे जर नारायणाचं स्मरण करीत असतं आपल्याला म्हणतात चला बाबा हरिपाठाला, चला कीर्तनाला, चला तीर्थयात्रेला गेलं, त्यांचं ऐकलं पाहिजे. ते खुशाल मानावी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात रत्न हे जरी मौल्यवान आहे तरी सामान्य चिंधीत बांधल्यामुळे त्याच्यावर उपकार आहे. रत्न आहे शेवटी ते. शेवटी रत्न आहे ती. फडक्यात बांधलं म्हणून त्याची किंमत कमी नसती होत. होय नाही. जरी चाकारानं सांगितलं पण ते ज्ञान आहे ना त्याच्याकडं नोकराकडं, म्हणून त्याची किंमत कमी नाही होत. खरं सोनं आहे त्याची किंमत कमी होते का? नाही. दादा बऱ्याच वेळा म्हणायचे ते साधन आहे ना म्हणले, अरे खरं सोनं हे काय गंजत नाही म्हणले. हे काय असं बळच कोणाला वाटून आणि काय असतं त्याच्याकरता नाही म्हणले. ते काही खराब होणारी वस्तू थोडीच आहे काय, भाजीपाला आहे का म्हणून आता काही करून घ्यावा नेम्या भावात आता नाही म्हणले ते. तस रत्न आहे ते, त्याची किंमत कधीच कमी होणार नाही ना, वाढन उलट. कारण महाराज म्हणतात रत्न हे जरी मौल्यवान आहे तरी सामान्य चिंधीत बांधल्यामुळे त्याच्यावर उपकारच आहे. म्हणून ते आपण उपाधी पाहतो नाही का, त्याचं ज्ञान महत्वाचं आहे. त्याच्या ज्ञानाला खरी किंमत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणले उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नाही जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी श्री पुत्र बंदीज नारायण का म्हणे रत्न सार परी आधार चिंधीचा, नाही जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. पुंडलिका वरद हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.